श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मात बौद्ध वैशाख पौर्णिमा हा एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो. 2026मध्ये बुद्ध पौर्णिमा कधी असणार आहे, वैशाख पौर्णिमा कधी असणार आहे, त्याचप्रमाणे बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला होता. त्यामुळे हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून देखील ओळखला जातो. बघा, 2026मध्ये बुद्ध पौर्णिमा 1 मे 2026 वार शुक्रवार या दिवशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णूंसोबत देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी अन्न, धान्य आणि वस्त्र दान केल्याने प्रचंड पुण्य आणि समृद्धी प्राप्त होते. आणि म्हणूनच आपल्याला वैशाख पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरातून आपल्याला ही एक वस्तू घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे, ज्यामुळे 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणार आहे. घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होणार आहे. त्याचप्रमाणे घरात असलेली वाईट बाधा, नकारात्मक ऊर्जा, इतर काही शक्ती असेल, इतर काही वाईट बाधा असेल, मुलांना लागलेली नजर बाधा असेल, नजर दोष असेल, सर्व काही घराच्या बाहेर निघून जाणार आहे. इतकं महत्त्व ह्या वैशाख पौर्णिमेला दिलेलं आहे. वैशाख पौर्णिमा अत्यंत पवित्र मानली जाते. या दिवसाला वैशाख पौर्णिमा किंवा बुद्ध पौर्णिमा असेही म्हटले जाते. याच दिवशी गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. तसेच याच दिवशी विष्णूंच्या कूर्म अवताराची देखील पूजा केली जाते. आणि म्हणूनच 2026मध्ये ही पौर्णिमा 1 मे रोजी साजरी केली जाणार आहे. बघा, पौर्णिमा तिथी गुरुवारी दिनांक 30 एप्रिल 2026 या दिवशी रात्री 9:13 चालू होत आहे. आणि शुक्रवार 1 मे 2026 या दिवशी रात्री 10:53 पौर्णिमा तिथी संपणार आहे. त्यामुळे ज्यांना सत्यनारायण पूजा करायची असेल त्यांनी ही पूजा शुक्रवार 1 तारखेला प्रदोष काळात करायची आहे. बघा, ज्यांना सत्यनारायण पूजन करायचं आहे त्यांनी पौर्णिमेचं हे पूजन 1 तारखेला शुक्रवारी संध्याकाळी करायचं आहे. आणि पौर्णिमेचा उपवास हा 1 तारखेला शुक्रवारीच धरायचा आहे. बघा, पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी भरपूर असे उपाय करू शकतो, सेवा करू शकतो. या दिवशी आपण ज्या पण काही उपाय करू, सेवा करू, याचं फळ आपल्याला हे 100% मिळत असतं. त्याचप्रमाणे काही वाईट बाधा, घरातल्या नकारात्मक ऊर्जा, घरातील अलक्ष्मी बाहेर काढून टाकण्यासाठी देखील हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. जर का घरात कोणाची प्रगती थांबली असेल, मुलांची प्रगती होत नसेल, मिस्टरांची प्रगती होत नसेल, घरात जर का वाद होत असतील, काही वाईट बाधा असतील, नकारात्मक ऊर्जा असतील, तर आवर्जून आपण या दिवशी हा उपाय करायचा आहे. उपाय काय करायचा, कसा करायचा, याच विषयीची माहिती आपण पुढे पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर का अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. बघा, आपण जो उपाय करणार आहोत हा उपाय आपल्याला आपल्या घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा, वाईट बाधा बाहेर काढण्यासाठी करायचा आहे. त्यामुळे हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 वाजेनंतर करायचा आहे. तुम्ही 6 वाजेनंतर हा उपाय अगदी 9-10 वाजेपर्यंत केला तरी चालणार आहे. उपाय करताना सर्वात प्रथम आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजा आणि ज्या काही खिडक्या असतील, दरवाजे असतील, ते उघडे करून ठेवायचे आहे. संध्याकाळचा टायमिंग असल्यामुळे आपल्या देवघरात दिवाबत्ती करून घ्यायची आहे, धूपदीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. पौर्णिमा तिथी आहे. माता लक्ष्मीला आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना तुळस अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुळशीसमोर शक्य झाल्यास तुपाचा किंवा साधा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. उपायासाठी आपल्याला ज्या वस्तू लागणार आहेत ह्या वस्तू आपल्या सर्वांच्याच घरामध्ये उपलब्ध असणार आहे. आता यातील जर का काही वस्तू आपल्याकडे नसतील तर आपण त्या स्किप करायच्या आहे आणि ज्या काही वस्तू आहेत त्या घेऊन हा उपाय करायचा आहे. आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये किंवा एक वाटी घ्या, त्यामध्ये थोडंसं जाड मीठ घ्यायचं आहे, थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी नसेलच तर काळी मोहरी घ्या. त्यानंतर थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत. आणि या व्यतिरिक्त आपल्याला 2 हिरवी विलायची, 2 अखंड फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत. आता ह्या सर्व वस्तू आपल्याला उजव्या हातात घ्यायच्या आहे. आणि आपल्या घरात जेवढ्या व्यक्ती असतील
मग लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत जेवढ्या व्यक्ती असतील तेवढ्या सर्वांवरून ह्या वस्तू आपल्याला 5 वेळा उतरवून घ्यायच्या आहे. 5 किंवा 7 वेळा तुम्ही ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहे. त्यानंतर ह्या वस्तू आपल्याला सर्वांच्या अंगावरून उतरवून घेतल्यानंतर घराच्या बाहेर जायचं आहे. आता बाहेर जाताना मागे वळून बघायचं नाही. आपल्या घराच्या बाहेर गेल्यावर जी दक्षिण दिशा असेल त्या दिशेला ह्या वस्तू फेकायच्या आहे. कोणाच्याही घराच्या समोर, उंबरठ्यात, दारात ह्या वस्तू फेकायच्या नाही. दक्षिण दिशेला ह्या वस्तू फेकायच्या आहे आणि मागे न बघता आपल्याला सरळ घरात निघून यायचं आहे. येताना कोणाशी बोलायचं नाही, उपाय करताना कोणाशी बोलायचं नाही. हा उपाय करताना आपण आपल्या गुरुचं स्मरण करायचं आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणा. घरी आल्यानंतर हातपाय धुवून घ्यायचे आहे आणि 5 मिनिटं आपल्याला तसंच बसायचं आहे. अत्यंत प्रभावी उपाय आहे. यामुळे आपल्या घरात जी काही अलक्ष्मी असेल, साठून राहिलेली निगेटिव्ह ऊर्जा असेल, हे सर्व काही घराच्या बाहेर निघून जाणार आहे.